2000 वर्षांपूर्वी कॉम्प्युटर होता. विश्वास बसत नाहीये ना? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1909 साली समुद्रात त्या डायव्हर्सना 2000 वर्ष जुने काही अवशेष सापडले. तेव्हा त्यांना काही माहित नव्हतं की त्यांच्या हातात काय लागले, कारण त्यांना 2000 वर्ष जुना कॉम्प्युटर सापडला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे जेव्हा सापडलं होतं तेव्हा सुद्धा कॉम्प्युटरचा शोध लागलाच नव्हता. कुठे सापडला होता हा कॉम्प्युटर? जगातील सर्वात जुन्या कॉम्प्युटरचं रहस्य नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर 2000 वर्षांपूर्वी एक जहाज, नाणी आणि काही दुर्मिळ कलाकृती घेऊन समुद्रात प्रवास करत होतं. तेव्हा एका भयंकर वादळाने त्या जहाजाला आपल्या मिठीत घेतलं. वादळामुळे पाहता पाहता संपूर्ण जहाज एखाद्या खेळण्यासारखं हलू लागलं. कित्येक तास उलटून गेल्यानंतरही वादळ थांबायचं काही नाव घेत नव्हतं. जहाजाचे खांब उडून गेले आणि हे जहाज ग्रीस जवळच्या अँटिकायथेरा बेटाजवळ बुडालं. ते शेकडो फूट समुद्राच्या खोलीत गाडलं गेलं. मग जवळजवळ 1900 वर्षांनंतर 1901 साली ग्रीसमध्ये या बेटाजवळ काही डायव्हर्स समुद्रात खोलवर गेले होते. तेव्हा त्यांना समुद्राच्या तळाशी काही माणसांसारख्या आकृती दिसल्या. आता पहिल्यांदा त्यांना वाटलं की कदाचित कोणीतरी बुडालं असावं, पण जेव्हा ते जवळ गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते मृतदेह नाहीत तर प्राचीन मूर्ती आहेत. त्यानंतर संशोधक आणि पुरातत्वज्ञांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू केलं. शेकडो मूर्त्या, नाणी, दागदागिने आणि भांडी सापडली. पण या सगळ्यांमध्ये एक अशी गोष्ट होती जिने सगळ्यांना गोंधळात टाकलं, कारण ती गोष्ट नेमकी काय आहे हे कुणालाच कळत नव्हतं. तो हिरव्या रंगाचा मोठा गोळा होता. म्हणून सुरुवातीला कोणीच त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण काही महिन्यानंतर अचानक तो गोळा मधून तुटला आणि त्यातून बाहेर आलं एक छोटंसं यंत्र. सगळ्यांना वाटलं की ते एखादं जुनं घड्याळ आहे. ते एखाद्या तुटलेल्या, गंजलेल्या धातूच्या डब्यासारखं होतं. त्याच्या आत पितळ्याचे अनेक गिअर होते. ते एखाद्या यंत्रासारखं दिसत होतं. ते अँटिकायथेरा बेटाजवळ सापडलं म्हणून त्याला अँटिकायथेरा मेकॅनिझम असं नाव देण्यात आलं. जवळजवळ 70 वर्ष लोकांना ते घड्याळ आहे असंच वाटत होतं. मग जसजसं या यंत्राचा अभ्यास सुरू झाला तसतसे आश्चर्याचे धक्के बसायला सुरुवात झाली. या यंत्रामध्ये तब्बल 30 पितळेचे गिअर होते जे एकमेकांशी अचूक जुळलेले होते. हे सगळं एका लाकडी बॉक्समध्ये बसवलेलं होतं आणि ते फिरवण्यासाठी एक हँडल सुद्धा होतं. 2000 वर्षांपूर्वी इतकी अचूक गिअर सिस्टीम बनवणं म्हणजे जवळजवळ अशक्य गोष्ट मानली जात होती. या यंत्रावर प्राचीन ग्रीक भाषेत काही अक्षर आणि सूचना कोरलेल्या होत्या. ॲडव्हान्स एक्स-रे आणि सिटी स्कॅनच्या मदतीने जेव्हा शास्त्रज्ञांनी ही यंत्र उलगडायला सुरुवात केली तेव्हा खरी धक्कादायक गोष्ट समोर आली. हे यंत्र सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या हालचाली मोजण्यासाठी वापरलं जात होतं. इतकंच नाही तर चंद्रग्रहण, सूर्यग्रहण कधी लागेल हे सुद्धा हे यंत्र सांगू शकत होतं. या यंत्रामध्ये बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी या ग्रहांची नावं सापडली. म्हणजेच 2000 वर्षांपूर्वीची लोक फक्त आकाश पाहायची नाही तर त्यामागचं गणित अचूकपणे समजून घ्यायची. आज आपण जे काम कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर आणि सॅटेलाइट्सच्या मदतीने करतो ते काम त्या काळात फक्त गिअर आणि गणिताच्या जोरावर चालत होतं. ब्रिटिश विज्ञान इतिहासकार डेरेक डे सोला प्राइस यांनी 1950 पासून यावर संशोधन सुरू केलं होतं. 1974 साली त्यांनी गिअर्स फ्रॉम द ग्रीक्स नावाने त्यांचा रिसर्च प्रकाशित केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा अॅनालॉग कॉम्प्युटर आहे. पुढे 2000 सालानंतर हे कन्फर्म झालं की हा जगातला पहिला अॅनालॉग कॉम्प्युटर होता. पण गंमत म्हणजे या यंत्रानंतर जवळजवळ पुढची 1000 वर्ष इतकं प्रगत यंत्र तयार झालंच नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्राचीन ग्रीक लोक आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे होती. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी 3D कॉम्प्युटर मॉडेलिंग वापरून या यंत्राचं कामकाज समजून घेतलं. त्यांच्या मते हे यंत्र शिक्षणासाठी, पंचांग तयार करण्यासाठी किंवा महत्त्वाच्या धार्मिक आणि क्रीडा स्पर्धांच्या तारखा ठरवण्यासाठी वापरलं जात असावं. पण तरीही या यंत्राचा संपूर्ण वापर आजही एक रहस्यच आहे. 2023 साली आलेल्या इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी या चित्रपटात या यंत्राला टाइम ट्रॅव्हल डिव्हाइस म्हणून दाखवण्यात आलं होतं. पण हे यंत्र स्वतःच 2000 वर्षांचा प्रवास करून आपल्या समोर आले. आता एक प्रश्न पडतो की जर 2000 वर्षांपूर्वी लोक असं कॉम्प्युटर सारखं यंत्र बनवू शकत होते तर अजून कितीतरी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स गोष्टी काळाच्या ओघात हरवून गेल्या असतील आणि आपल्यापर्यंत त्या पोहोचल्याच नसतील. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.